नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत एंडोस्केलेटल. एंडोस्केलेटलचे 3D व्ह्यू आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर चला तर स्टार्ट करूया. आपण क्लासरूम मध्ये बघितलं होतं, क्लासिफिकेशन बघितलं होतं एंडोस्केलेटलचं. सो एंडोस्केलेटलचं क्लासिफिकेशन पुन्हा एकदा बघूया आपण. आपला जो काही एंडोस्केलेटल आहे, एंडोस्केलेटन जो आहे, this endoskeletal consists of 206 bones. आणि ह्या एंडोस्केलेटनला आपण दोन टाइप्स मध्ये डिवाइड केलं होतं. कुठले दोन टाइप्स होते सांगा? यस, करेक्ट. वन इज अ ॲक्झियल एंडोस्केलेटल and second one is appendicular endoskeletal. Appendicular endoskeletal. This axial endoskeletal consists of 80 bones and the appendicular endoskeletal consists of 126 bones. What does it means? म्हणजेच आपला जो काही बोनी पार्ट आहे, जो काही स्केलेटल सिस्टीम आहे, हे पूर्ण जे स्केलेटल जे आहे, स्केलेटल सिस्टीम दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. एक आहे एंडोस्केलेटल आणि एक्झोस्केलेटल. एंडोस्केलेटल म्हणजेच काय? इंटरनल स्केलेटल. एक्झोस्केलेटल म्हणजेच काय? द एक्सटर्नल पार्ट ऑफ अ स्केलेटल. त्यामध्ये आपले नेल्स येतात, हेअर्स येतात किंवा हॉर्न्स येतात, शिंगे येतात. सो हे जे एंडोस्केलेटल आहे, ह्या एंडोस्केलेटल मध्ये 206 बोन्स, त्याच्यामध्ये आपण दोन टाइप्स मध्ये डिवाइड करतो, ॲक्झियल एंडोस्केलेटल आणि ॲपेंडिक्युलर एंडोस्केलेटल. आता ॲक्झियल एंडोस्केलेटल म्हणजेच काय? आता जर आपण वाय ऍक्सिस कन्सिडर केली, ही आहे वाय ऍक्सिस आणि ही आहे एक्स ऍक्सिस, तर आपल्या बॉडीचा प्लेन जर का वाय ऍक्सिसच्या पॅरलल जर आपण कन्सिडर केलं आणि त्या पॅरलल पार्ट मध्ये जे जे बोन्स येतात, दॅट बोन्स आर कम्स अंडर द ॲक्झियल एंडोस्केलेटल. त्याचा 3D व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा, हा 3D व्ह्यू दिसतोय तुम्हाला. तर ह्या 3D व्ह्यू मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय बघा. हा आहे स्कल दिसतोय. हा जो पार्ट आहे, दिस पार्ट इज कॉल्ड ॲज स्कल, बरोबर आहे. देन चला खाली घेतो थोडस, चल ओ इकडे. देन इथले जे काही बोन्स आहेत, या बोन्सला म्हटलं जातं फेशियल बोन्स. आणि या ठिकाणी हा जो तुम्हाला यस शेप्ड कर्व जो दिसतोय, दिस इज कॉल्ड ॲज अ व्हर्टिब्रल कॉलम. आणि हा जो पिंजरा जो दिसतोय, दॅट इज कॉल्ड ॲज अ थोरॅसिक केज. दिस ऑल्स आर कम्स अंडर द ॲक्झियल एंडोस्केलेटल. कशामध्ये येतात? ॲक्झियल एंडोस्केलेटल. सो त्याला आपण क्लासिफाय करतो ॲक्झियल एंडोस्केलेटल. आणि ह्या ॲक्झियल एंडोस्केलेटल मध्ये काय काय इन्क्लूड होतात त्याचं क्लासिफिकेशन पहिल्यांदा बघूया आणि नंतर त्यांचं 3D स्ट्रक्चर बघूया. सो दिस ॲक्झियल एंडोस्केलेटल फर्दर डिवाइडेड इनटू द व्हेरियस पार्ट. त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे दॅट इज स्कल. नंतर ॲक्झियल एंडोस्केलेटल मध्ये आणखी येतो हायर्ड बोन. देन आपला येतो थोरॅसिक केज, थोरॅसिक केज. आणि तास येतो व्हर्टिब्रल कॉलम. काय येतो? व्हर्टिब्रल कॉलम. आता हा जो स्कल आहे, ह्या स्कल मध्ये असतात 28 बोन. म्हणजे आपली ही जी कवटी आहे, ही कवटी आणि इथून एवढा जो पार्ट जो कन्सिडर करतो आपण, त्यामध्ये टोटल 28 बोन आहे. हायर्ड बोन जो आहे तर तो हायर्ड बोन एकच बोन असतो. यू शेप्ड बोन्स आहे तो. त्या बोन वरती आपली जी काही टंग्स आहे, ही जी आपली जीभ जी आहे, जीभ ज्या बोन्सला अटॅच आहे, दॅट बोन इज कॉल्ड ॲज अ हायर्ड बोन. नंतर आपला जो काही छातीचा पिंजरा जो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ थोरॅसिक केज. आणि याचे जर का बोन बघितले आपण तर ते आहेत 25. आणि आपल्या पाठीचा जो मणका आहे, रीढ की हड्डी, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हर्टिब्रल कॉलम. अँड धिस व्हर्टिब्रल कॉलम कन्सिस्ट ऑफ 26 बोन्स. हे क्लासिफिकेशन ऑलरेडी आपण क्लासमध्ये बघितलेलं आहे, तरी सुद्धा या ठिकाणी बघतोय आपण. आणि हा जो स्कल आहे, त्या स्कलला आपण पुन्हा क्लासिफाय करतो काही पार्ट्स मध्ये. त्यामध्ये कुठले पार्ट्स आहेत? पहिला जो पार्ट आहे, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज अ क्रॅनियम, दॅट इज कॉल्ड क्रॅनियम. दुसरा जो पार्ट आहे, दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज अ फेशियल बोन, फेशियल बोन.
आणि तिसरा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑडिटरी ऑसिकल. ऑडिटरी ऑसिकल. सो क्रॅनियम जे आहेत, धिस क्रॅनियम कन्सिस्ट ऑफ 8 बोन. Facial bones are the 14 and the auditory ossicles having the 6 bones. Means total जो काही स्कल आहे त्या स्कल मध्ये किती आहेत? 28 बोन्स आहेत. बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो की हाऊ मेनी बोन्स आर प्रेझेंट इन द स्कल. सो काही बुक्स मध्ये तुम्हाला 14 प्लस 8 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 26 बोन्स हा एक ऑप्शन असतो. पण काही बुक्स मध्ये ऑडिटरी ऑसिकल्स म्हणजेच इयर मध्ये प्रेझेंट असणारे बोन जे आहेत ते पण कन्सिडर केले जातात, म्हणून 28 बोन होतात. आता काही जण काय करतात की टोटल हा एवढा जो पार्ट आहे हा कन्सिडर करतात, म्हणून स्कल प्लस हायर बोन मिळून जे बोन तयार होतात दॅट इज 29 बोन. सो ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट मध्ये काही एक्झाम मध्ये हा क्वेश्चन पण आलेला आहे, द स्कल कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी बोन्स, तर दॅट इज 29 बोन्स. पण एनसीईआरटीचा बुक जर बघितला आपण, त्या एनसीईआरटीच्या बुक मध्ये क्रॅनियम अँड फेशियल बोन्स मिळून फक्त त्यांनी तेवढी नंबर दिलेला आहे दॅट इज 22 बोन्स. तर आता हा जो क्रॅनियम आहे, या क्रॅनियम मधले जे बोन्स आहेत तर ते बोन्स कुठले कुठले आहेत त्याचं पहिल्यांदा क्लासिफिकेशन बघूया आणि नंतर आपण त्याचा 3D स्ट्रक्चर बघूया. तर क्रॅनियम मध्ये बोन्स आहेत, त्याची क्लासमध्ये तुम्हाला ट्रिक्स पण सांगितली आहे होती, पुन्हा एकदा सांगतो, दॅट इज PEST, पेस्ट. पेस्ट कंट्रोल नाही बरं का आता याच्यामधला. दिस पेस्ट ऑफ क्रॅनियम. आता पेस्ट ऑफ क्रॅनियम, P stands for the parietal, P stands parietal, E stands ethmoid, E stands ethmoid, S stand sphenoid, S stand sphenoid, and T stands temporal, T stands temporal, and O stands for the occipital, occipital, and F stands for the frontal. आता हे जे आहेत these are bones related with the cranium. क्रॅनियम मध्ये कुठले कुठले बोन्स आहेत? परायटल, इथमॉइड, स्पिनॉइड, टेम्पोरल, ऑसिपिटल अँड फ्रंटल बोन्स आहेत. ओके, त्याचं आपण पहिल्यांदा 3D व्ह्यू बघूया. बघा, ही इमेज तुम्हाला थंबनेल मध्ये दिसली. आता ही पूर्णपणे जे काही याला फिरवता येईल, वा 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 काय फिरतंय मस्त. सो दिस इज ऑल कम्स अंडर द स्कल बोन्स. याच्या पिन ज्या आहेत तर त्या शो करतो. हा जो बोन्स आहे, हा जो येलोविश कलरचा दिसतोय तुम्हाला, दिस बोन इज कॉल्ड ॲज अ फ्रंटल बोन. म्हणजे आपलं जे काही कपाळ आहे ना, दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रंटल बोन्स. देन हे डार्क येलोविश कलर जो दिसतोय तुम्हाला, जो वरच्या साईडचा, these आर कॉल्ड ॲज अ परायटल बोन्स. यांना काय म्हटलं जातं? परायटल बोन्स. बॅक साईडला बऱ्याच वेळेस काही मित्रमैत्रिणी तुम्हाला इथं मांडल्यावरती तुम्हाला कसं तरी होतं, तर त्या ठिकाणी जो काही बोन प्रेझेंट आहे दॅट बोन इज कॉल्ड ॲज अ ऑसिपिटल बोन. काय म्हटलं जातं? ऑसिपिटल बोन. हा जो तुम्हाला पर्पल कलर मध्ये दिसतोय दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑसिपिटल बोन्स. आणि कानाच्या साईडला, इकडल्या साईडला जे बोन्स प्रेझेंट आहेत, दिस बोन इज कॉल्ड ॲज अ टेम्परल बोन. सो बघा, इथं पिन वरती क्लिक करतोय, इथे दिसतंय टेम्परल बोन. देन हा डार्क येलोइश वाला परायटल बोन्स, कपाळ दॅट इज फ्रंटल बोन, आणि बॅक साइड दिस इज कॉल्ड ॲज अ ऑसिपिटल बोन. जे क्लासिफिकेशन मध्ये आपण बघितले होते दॅट इज परायटल, देन टेम्परल, ऑसिपिटल, फ्रंटल, हे एवढे दिसतात आपल्याला. इथमॉइड आणि स्पेनॉइड या ठिकाणी ही जी व्ह्यू आहे त्या व्ह्यू मध्ये आपल्याला दिसत नाही, ते दुसरं 3D व्ह्यू मध्ये तुम्हाला दाखवतो. तर परायटल बोन किती आहेत? परायटल बोन्स आर 2, देन टेम्परल बोन्स आर 2, ऑसिपिटल बोन्स बॅक साइडचं ते किती आहे? 1, अँड फ्रंटल बोन जे आहे ते फ्रंटल बोन किती आहेत? 1. टोटल बोन किती झाले? 2, 2, 4, 5, 6 बोन झाले. आता उरला आहे इथमॉइड आणि स्पेनॉइड. हे इथमॉइड आणि स्पेनॉइड बोन जे आहेत यांना जर बघायचं असेल तर आपल्याला ह्या व्ह्यू मध्ये दिसेल. सो ह्या व्ह्यू मध्ये जर आपण स्कल जर कन्सिडर केलं, बघा आता
हे जे स्कल आहे याचे जर बोन आपण जर का स्प्लिट केले, काढले, समजा हा फ्रंटल बोन आहे, याला आपण काय केलं, रिमूव्ह केलं. फ्रंटल बोन रिमूव्ह केल्यानंतर या ठिकाणी या 3D व्ह्यू मध्ये तुम्हाला हा बटरफ्लाय शेप स्ट्रक्चर दिसतोय तुम्हाला, बटरफ्लाय शेप स्ट्रक्चर. आता मी तिथं पिन करतोय हा, अँड धिस बटरफ्लाय शेप स्ट्रक्चर हा इथून एवढा आतमध्ये जर बघितला इथून इथपर्यंत, दॅट बोन जो प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पिनॉइड बोन. दिसतोय तुम्हाला बघा, बटरफ्लाय शेप स्ट्रक्चर अँड धिस इज कॉल्ड ॲज अ स्पिनॉइड बोन. लेक्चर मध्ये क्लासरूम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इकडल्या सरफेस मध्ये तुम्हाला तो स्पिनॉइड बोन दिसत नाही, पण आता या व्ह्यू मध्ये तुम्हाला तो एक्झॅक्टली दिसतो स्पिनॉइड बोन. यस ऑर नो? दिसला? आणि याच्या एक्झॅक्टली समोर हा इथल्या साईडचा जो बोन दिसतोय तुम्हाला बघा, इथं 3D व्ह्यू मध्ये बघा, हा जो बोन आहे दिस बोन इज कॉल्ड ॲज अ इथमॉइड बोन. प्रॉपरली दिसतोय? यस. सो इथमॉइड बोन किती आहे? दिस वन इज अ इथमॉइड बोन. मल्टिपल सिलेक्ट करतो आणि त्याच्याच एक्झॅक्टली बॅक साईडला काय आहे? स्पिनॉइड बोन. प्रॉपरली दिसले तुम्हाला इथमॉइड आणि स्पिनॉइड बोन? दिसत असेल तर कमेंट करा whether it is visible or not. Okay, so ethmoid bone किती आहेत? ethmoid bone is 1 and sphenoid bone is 1. म्हणजे टोटल बोन जे आहेत क्रॅनियम मध्ये किती झाले? टोटल बोन झाले 8. ओके, आणि याचा आपण 3D व्ह्यू पण बघितलंय. येस ऑर नो? बघितलं का नाही? दिसतंय? याला थोडस इकडे घेऊया आपण, म्हणजे आता आपल्याला फेशियल बोन जे आहेत ते प्रॉपरली राईट अप करता येईल. आता दुसरं जे व्ह्यू आहे ते बघायचं होतं आपल्याला, फेशियल बोन्स. फेशियल बोनचे 3D व्ह्यू बघणार आहोत. आता फेशियल बोनची आपण ट्रिक्स बघितली होती, आठवतंय तुम्हाला? फेशियल बोनची ट्रिक, चला आठवत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून टाका, बघूया किती जण व्हिडिओ पण बघतायत. सो इथे फेशियल बोनची ट्रिक जे 14 बोन्स आहेत त्याच्यामध्ये दॅट इज VIN. आपण म्हटलं होतं वीना मॅम, वीना मॅम, MM. देन PLZ, प्लीज, PL and that is Z, वीना मॅम प्लीज. फक्त ए जो आहे ह्या ए ला आपण काय केलं होतं? राऊंड केलं होतं. आणि ए म्हणजेच काय? आपला हा जो ऑडिटरी ऑसिकल आहे ते आपण त्या ठिकाणी कन्सिडर केला होता. सो V stands for the vomer, then I stands for the infranasal, त्यालाच काय म्हटलं होतं? कॉन्की म्हटलं होतं आपण. N stands for the nasal bone, then A stands for the auditory ossicle, त्याला आपण सेपरेटली लिहिणार आहोत. then M stands for the maxilla, M stands for the mandible, then P stands for the palatine, L stands for the lacrimal, and Z stands for zygomatic. ओके, कळतंय? या ठिकाणी आपण पूर्णपणे जे बोन्स आहेत त्या बोन्सला बघतोय आणि त्याची आपण 3D स्ट्रक्चर पण बघायचे. V stands for the vomer, I stands for the infranasal, किंवा त्याला म्हटलं जातं इन्फेरियर कॉन्की म्हटलं जातं. पण इन्फ्रानेझल हे आपल्या थोडंसं सोपं जातं म्हणून ते कन्सिडर करतो. देन N stands for the nasal, M stands for maxilla, M stands for mandible, P stands for palatine, L stands for the lacrimal, Z stands for the zygomatic. आता यांचे आपण 3D स्ट्रक्चर बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली ते अंडरस्टँड होईल. सो जस्ट 1 मिनिट. फेशियल स्ट्रक्चर बघा. आता हे जे फेशियल स्ट्रक्चर आहेत, ह्या फेशियल स्ट्रक्चर मध्ये याला थोडस लोअर घेतो मी. इथं दिसतंय तुम्हाला पूर्ण फेशियल स्ट्रक्चर. आता क्रॅनियम बद्दल तर आताच आपण बघितले होते. कुठले? फ्रंटल, देन परायटल, देन टेम्परल
ऑसिपिटल, देन इथमॉइड आणि स्पेनॉइड असं पूर्णपणे. आता आपल्याला बघायची आहे फेशियलची 3D अनाटॉमी. आता ह्या फेशियल बोन मध्ये तुम्ही बघितलं तर काय काय आहेत. पहिल्यांदा बघितलं होतं आपण वोमर. आता वोमर जर बघायला गेलं तर या ठिकाणी कुठे गेलं, हा जो इनर स्ट्रक्चर आहेत ना, त्या इनर स्ट्रक्चर मध्ये हा जो दिसतोय तुम्हाला बघा, सिलेक्ट केला इथे, नाक जो आहे आपला, त्या नाकामधला इनर साइडला जो काही पडदासारखा दिसतोय दॅट इज कॉल्ड ॲज अ वोमर. पण ऍक्च्युअली हा जो इथला पडदा जो दिसतोय ना दॅट इज नॉट अ वोमर. त्याच्या थोड्याशा बॅक साइडला जो बोन आहे दॅट इज बघा धिस बोन. बघा हा जो आहे ना इथे, हा एक तुम्हाला ट्रान्सपरंट स्ट्रक्चर दिसतोय, हे आहे इथमॉइड. म्हणजेच हे जे आतमधलं आपण नाक ज्यावेळेस हलवतो ना, नाक हलवल्यानंतर जे काही दिसतंय दॅट इज कॉल्ड एज इथमॉइड बोर्ड. दॅट इज कार्टिलेज आहे, मेजे इथमॉइड कार्टिलेज म्हटलं जातं. ते नाही, त्याच्या लोअर साईडला जे पोर्शन आहे हे जे दिसतंय तुम्हाला दॅट इज नथिंग बट द वोमर. चला थोडस याला काय करतो, थोडस आता प्रॉपरली दिसतंय इथमॉइड बोन. सो सॉरी, हे काय होतं आपलं वोमर बोन. त्याच्यावरती हे जे दिसतंय तुम्हाला स्मॉल मध्ये ट्रान्सपरंट दिसतंय, प्रॉपरली दिसत असेल तर कमेंट करा वेदर इट इज विजिबल ऑर नॉट. म्हणजे नेक्स्ट टाइम व्हिडिओ करताना मला ते प्रॉपरली अरेंज करता येईल. वोमर दिसतंय, खालचा लोअर वाला वोमर आणि वरचा जो आहे दॅट इज इथमॉइड. देन आपल्याला बघायचे इथले जे बोन्स आहेत, दीज बोन्स आर कॉल्ड ॲज अ नेझल बोन. दिसतंय तुम्हाला. चला याला आपण काय करूया, हाईड करूया. नेझल बोनला आपण हाईड केलं आणि खालचं जो काही वोमर आणि इथमॉइड आहे त्याला एक हाईड केलं. ओके, म्हणजेच वोमर किती होते, वोमर एकच होता खालच्या लोअर साईडला. इथमॉइड किती होता, एकच होता. वरती जसं की पुन्हा शो केला आपण बघा, एक सिंगल, हा एक पार्ट आहे, दुसरा पार्ट आहे. म्हणजेच नेझल बोन किती झाले, 2 बोन. हाईड करूया पुन्हा. देन आता या ठिकाणी हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, म्हणजे ज्या ठिकाणी मुस्टॅच अराइज होतात इकडल्या साईडला, हे जे 2 आहेत दीज आर कॉल्ड ॲज अ मॅक्झिली बोन. काय म्हटलं जातं यांना, मॅक्झिली बोन. यांना पण हाईड करतो. गेले मॅक्झिली बोन. आता इकडल्या साईडला जे बोन्स प्रेझेंट आहेत, 2 बोन्स, धिस बोन अँड धिस बोन, दीज आर कॉल्ड ॲज अ लॅक्रिमल बोन. का म्हणतात लॅक्रिमल बोन, कारण त्या ठिकाणी काय आहे तर लॅक्रिमल ग्लँड प्रेझेंट आहे. कुठली ग्लँड प्रेझेंट आहे, लॅक्रिमल ग्लँड. अँड दॅट लॅक्रिमल ग्लँड इज नथिंग बट द टीयर प्रोड्युसिंग ग्लँड. त्या ग्लँडला काय म्हटलं जातं, टीयर प्रोड्युसिंग ग्लँड. त्या 3D व्ह्यू मध्ये आपल्याला दिसतंय की लॅक्रिमल ग्लँड किती आहेत, 2. चला या लॅक्रिमल ग्लँडला पण आपण काय करूया, हाईड करूया. देन लॅक्रिमल ग्लँड झालं. आता लोअर पार्ट जो आहे, एक आपण बघितलं होतं नेझल पार्ट, नंतर काय बघितलं आपण, वोमर बघितलं, इथमॉइड जे ऑलरेडी बघितलं होतं, पण मधलं जे कार्टिलेज आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मेसेथमॉइड, ते बघितलं. देन इथले आपण काय बघितले, मॅक्झिली. देन हे जे आहेत लहान बाळाचं जिथं आपण काय करतो, गालगुच्छा घेतो, आलेलेले करतो, बरं की नाही, बऱ्याच जणांनी केलं असेल. आणि ते म्हणजेच आहे चिक बोन. त्याला म्हटलं जातं झायगोमॅटिक बोन. इकडल्या साईडला एक आहे, इकडल्या साईडला एक आहे. दॅट आर द 2 झायगोमॅटिक बोन्स. किती आहेत, 2 झायगोमॅटिक बोन्स आहेत. चला त्याला सुद्धा आपण काय करूया, हाईड करूया. बघा क्लासिफिकेशन मध्ये जे बघतोय आपण, वोमर बघितलं, वोमर किती आहेत, 1. देन नेझल जे आहेत, नेझल बघितले आपण 2. मॅक्झिला किती बघितले, 2. देन लॅक्रिमल बघितले 2. झायगोमॅटिक दॅट इज चिक बोन, दॅट इज किती होते ते होते 2. आता उरलं आपलं पॅलाटाईन, मॅन्डिबल आणि इन्फ्रानेझल. आता बघा इथे हा जो लोअर पोर्शन जो आहे, हीच लोअर इन्फेरियर, बघा इथे तुम्हाला दिसेल पण इन्फेरियर किंवा लोअर पार्ट, त्यालाच म्हटलं जातं इन्फ्रानेझल किंवा नाझल कॉन्की. काय म्हटलं जातं, इन्फ्रानेझल ऑर नाझल कॉन्की. या ठिकाणी आपण जी नंबर जी आहे इन्फ्रानेझलची, क्लासिफिकेशन मध्ये सुद्धा, म्हणजे ज्यावेळेस आपण क्लासमध्ये क्लासिफिकेशन बघितलं होतं ह्या बोनचं, तिथे पण इन्फ्रानेझलला पण 2च नंबर घेतले.
सो वोमर 1, इन्फ्रानेझल 2, नेझल 2, मॅक्झिला 2. देन आता मॅन्डिबल जे आहेत, द ओनली मुव्हेबल बोन इन द फेस इज अ मॅन्डिबल. दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅन्डिबल. आणि ते किती आहेत? 1. आणि उरले जे आहेत पॅलाटाईन. आता बघा, टोटल बोन जर आपण केलं तर किती पाहिजे आपल्याला? 14 पाहिजे ना. वोमर 1 काउंटिंग करूया. 1 2 3 4 5, देन 6 7 8 9 10 11 12. मग उरलेले जे आहेत दॅट इज अ पॅलाटाईन बोन. ते किती आहेत? 2. म्हणजे टोटल बोन जे होतात आपले ते होतात 14. आता हे पॅलाटाईन बोन जे आहेत ना, ते पॅलाटाईन बोन कसे कन्सिडर केले जातात? बघा, इकडल्या साईडला थोडस बॅक साईडला जर आपण बघितले, हा जो पार्ट दिसतोय ना तुम्हाला, आता बघा, हा याचा जो एक्सटेंडेड पार्ट आहे ना, वरच्या पार्टला जातो. तो कुठल्या पार्टला जातो? तर तो आपल्या हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेट जे आहेत त्या हार्ड पॅलेट आणि सॉफ्ट पॅलेटला जातो. ओके. सो दीज हे जे दोन बोन जे आहेत दॅट बोन्स आर कॉल्ड ॲज अ पॅलाटाईन बोन. चला पुन्हा एकदा टोटल शो करतोय मी. दिसतायत? सो दीज आर दी फेशियल बोन्स. हा जो लोअर वाला जो आहे बघा, हा आहे तुमचा मॅन्डिबल. म्हणजेच आपण टोटल फेशियल बोन्स पण बघितले. हा एक राहिला ना आपला, दॅट इज नेझल कॉन्की. जे आता पूर्णपणे स्पॉटिंग मध्ये जे दिसलेले आहेत दॅट आर द फेशियल बोन्स. अँड हाऊ मेनी फेशियल बोन्स आर देअर? सांगा, कमेंट मध्ये लिहा तुम्ही. हाऊ मेनी फेशियल बोन्स आर देअर? दॅट इज फेशियल बोन्स आर 14. होप सो तुम्हाला 3D मध्ये प्रॉपरली दिसतंय. आणि आता एवढे तर बघितले आपण. क्रॅनियम बघितले, परायटल, इथमॉइड, स्पिनॉइड, टेम्पोरल, ऑसिपिटल, फ्रंटल. फेशियल बोन बघितले, वोमर, इन्फ्रानेझल, नेझल, मॅक्झिली, मॅन्डिबल, पॅलाटाईन, लॅक्रिमल, झायगोमॅटिक बघितले. आता ऑडिटरी ऑसिकल जे आहे तर ते ऑडिटरी आपण ऑसिकल बघूया. आता ऑडिटरी ऑसिकल साठी आपल्याला बघावं लागेल. जस्ट वेट अ मिनिट. इयरची अनाटॉमी बघावी लागेल, तर त्या ठिकाणी आपल्याला इयरच्या अनाटॉमी मध्ये ते प्रॉपरली दिसते. सो बघा, थोडस झूम करतो. तर ऑडिटरी ऑसिकल्स मध्ये 3 बोन्स असतात. म्हणजे राईट मध्ये 3 बोन्स, लेफ्ट मध्ये 3 बोन्स. दॅट बोन्स आर कॉल्ड ॲज अ मॅलियस, इनकस अँड स्टेपस. बघा प्रॉपरली, आता खूप झूम केलेला आहे, तुम्हाला दिसेल या ठिकाणी. हा आहे आपला टिम्पॅनिक मेम्ब्रेन. हा जो तुम्हाला स्ट्रक्चर जो दिसतोय दिस इज कॉल्ड ॲज अ टिम्पॅनिक मेम्ब्रेन. म्हणजेच इयर ड्रम म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस आपल्या कानामध्ये मळ होतो, तो मळ काढतो. पण बऱ्याच आपले आई वडील किंवा जे आपले मोठे आहेत तर ते म्हणतात की जास्त कानामध्ये जे काही काडी वगैरे घालतात किंवा मग जो इयरबड घालता तुम्ही, तर त्यामुळे तो इयरबड त्या कानाच्या पडद्याला लागून तो डॅमेज होऊ शकतो. तर त्या इयर ड्रमला अटॅचच असणारे जे बोन्स आहेत, 3 बोन्स, सो दॅट 3 बोन्स आर कॉल्ड ॲज अ मॅलियस, इनकस अँड स्टेपस. हा जो इयर ड्रमला जस्ट अटॅच जो आहे, ज्याला क्लिक केलंय मी, दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅलियस. दिसलं तुम्हाला? इथं पिन करतो मी. बघा, हा दिसलाय. हा जो पोर्शन जो आहे दिस इज कॉल्ड ॲज अ मॅलियस. त्याच्या बाजूला जो अटॅच आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ इनकस. अँड द स्मॉलेस्ट बोन इन द बॉडी, हा जो एकदम, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेपस बोन. दिसतंय तुम्हाला? दिस वन इज अ मॅलियस, दिस वन इज अ इनकस. सॉरी, दिस वन इज अ मॅलियस, दिस वन इज अ इनकस. अँड हा जो लोअर पार्ट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेपस. सो ऑडिटरी ऑसिकल जे आहेत, ह्या ऑडिटरी ऑसिकल्स मध्ये किती बोन्स आहेत? 3 बोन्स. कुठले कुठले? वन इज मॅलियस, दुसरं काय आहे? इनकस, आणि तिसरं काय आहे? स्टेपस. सो मॅलियस किती आहे? तर 2.
इनकस किती आहेत 2 आणि स्टेपस किती आहेत 2. म्हणजे टोटल किती झाले 6. जर काउंटिंग केलं आपण 6, 14 आणि 8 टोटल बोन्स किती व्हायलेत दॅट इज 28 बोन्स. होप सो तुम्हाला 3D मध्ये कळतंय की आपल्या ऍक्सियल एंडोस्केलेटल मध्ये किती बोन्स आहेत. जर तुम्हाला प्रॉपरली 3D व्ह्यू मध्ये हे जे बोन्स आहेत ते बोन्स दिसत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. बाकीचे जे बोन्स आहेत त्या बोन्सचा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो लवकरच मी अपलोड करतोय. टिल देन बाय बाय टू एव्हरीवन. हॅव अ नाईस डे.